हा, सर्वांना नमस्कार. माझा आवाज पोहोचतोय. प्रथम महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, गुरुजन आणि शाळा शाळा प्रमुख आणि ध्येय परिवारातील प्रत्येक सदस्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण आज जी 4 जानेवारी 2026 जी अंतिम परीक्षा आयामी युनिटची होणार आहे आणि त्या परीक्षेची तयारी आता जोरदार चालू आहे. तर त्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणखी कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी आपण आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेमकी फायनल जी OMR असणार आहे ती कशा पद्धतीची असणार आहे आणि याच्यासाठी आपण गाईड करणार आहोत. या ठिकाणी ही जी OMR असणार आहे ती इयत्ता 4थी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला असणार आहे. म्हणजे 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या असणाऱ्या 7ही वर्गांना, मराठी मीडियमच्या असो, सेमी इंग्रजीच्या असो या इंग्लिश मीडियमच्या असो, सर्वांना दोनच पेपर असणार आहे. आणि या ठिकाणी दोन्ही पेपरच्या OMR ह्या वेगवेगळ्या कलरच्या केलेल्या आहेत. कधी कधी पर्यवेक्षक नवीन असतो, त्यावेळेस कदाचित त्यांनी न पाहता पेपर 1ची 2ला, 2ची 1ला दिलेली असते. मग चेकिंग करताना मुलांचा पेपर 1च्या ऐवजी 2 चेक होतो. जसं तिथून पॅकिंग येतं, जसं त्यांनी लिहिलं तसं होतं, त्यामुळे मुलांचं कधी कधी नुकसान होतं. बरं, हा जी OMR आहे ही सॉफ्टवेअरद्वारे जनरेट होत असते तुमच्या इन्फॉर्मेशनद्वारे, आणि त्या पद्धतीचा बारकोड, त्याची इन्फॉर्मेशन त्या पद्धतीने तिथवर दिली असते. मुलांनी सोडवले पण ती पेपर कुठं मॅन्युअल चेक होत नाही, मशीनद्वारे, सॉफ्टवेअरद्वारेच चेक होतो आणि नंतर रिझल्टही सॉफ्टवेअरद्वारे येतो आणि त्याची मेरिट लिस्टही सॉफ्टवेअरद्वारे. इथं कोणीही मनुष्य यंत्रणा काम करत नाही. लाखोचे विद्यार्थी असतात, हजारोचे सेंटर असतात. यामुळं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मी नेहमी म्हणतो, काळजी करण्यापेक्षा काळजी घेऊया. वर्षभर केलेली मेहनत आमच्या विद्यार्थ्यांनी, गुरुजनांनी केलेलं मार्गदर्शन, पालकांनी केलेलं सहकार्य, शाळेने उपलब्ध केलेला प्लॅटफॉर्म आणि तिथून आमच्या महाराष्ट्र राष्ट्राचं, या राज्याचं जपलेलं हित आणि असणारं भविष्य हे खूप मोठं आहे. संस्थेने इतकं वर्षभर ऑनलाईन क्लास फ्री देणं, ऑनलाईन टेस्ट फ्री देणं, मोटिवेशनल स्पीच देणं, एवढी परीक्षा उपलब्ध करणं, मुलांना सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम करणं, त्याचं कुठेतरी आउटपुट चांगलं निघणार असतं आणि ते आनंदच असलं पाहिजे. मुलाचं कुठेही नुकसान झालं नाही पाहिजे. हे विद्यार्थी म्हणजे आमच्या महाराष्ट्राचं नव्हे तर भारत देशाचं भविष्य आहे आणि याकरिता हे केलेला अट्टहास. त्यामुळे हे काळजी करावी, काळजी घ्यावी. बघा, आता हे तुमच्या समोर जी आहे ती 7 वर्गाच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी तिन्ही 21 वर्गासाठी ही OMR आहे. पेपर क्रमांक 1, कलर कुठला? पिंक. त्याच्यामध्ये मुलांना काही लिहायचंय का? तर काही लिहायचं नाही. मुलांना काही लिहायचं नाही. ही इथे तुम्हाला हे जिथं नेम दिलेले आहे, जेंडर दिलेलं आहे किंवा मीडियम दिलेलं आहे, स्टँडर्ड दिलेलं आहे, डिस्ट्रिक्ट दिलाय, तालुका दिलाय, सीट नंबर तुम्हाला बसण्यासाठी आहे. हे टेम्पररी तिथं बसण्यासाठी, जिथं तुम्ही परीक्षा देणार आहे, परीक्षेचं नियोजन त्या सेंटर प्रमुखांनी केलेलं असणार, तिथे स्कूल नेम दिलेलं आहे, एक्झाम सेंटर दिलेलं आहे, कोणता सब्जेक्ट साठी परीक्षा, सर्व दिलेलं आहे. आणि महत्वाचं तुम्हाला इथं जे दिसतंय ते बारकोड पण जनरेट झालेला आहे. याच्यावरच रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे, हॉल तिकीटवर पण ते असणार आहे. आणि याच्याशिवाय तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाच्या इथे सूचना दिलेल्या आहेत. हा जे पेपर आहे सॉफ्टवेअरद्वारे जनरेट झालाय, म्हणून तुम्ही लिहिताना तो फाटला नाही पाहिजे, चुरगळला नाही पाहिजे, किंवा तो पेपर तिथं फोल्ड केला नाही पाहिजे, घडी घातली नाही पाहिजे. किंबहुना जो पेपर मध्ये तुम्ही इथं 1 ते 75 प्रश्न दिलेले, इथे 1 ते 75 प्रश्न या ठिकाणी तुम्ही दिलेले आहेत आणि 1 ते 75 प्रश्नामध्ये तुम्हाला 75 गोल रंगवायचे. हे काही वर्गांना आहे, जसं 4थी, 5वी, 6वी, पण कधी कधी 7वीच्या वर्गाला, कधी कधी 8वीच्या वर्गाला, 9वी 10वीच्या वर्गाला UPSCचा आधार धरून एका प्रश्नाची 2 उत्तरही त्यांना रंगवायची असतात. जशी सूचना आहे तसं पालन केलं पाहिजे.
जर या ठिकाणी जर प्रश्न क्रमांक तुम्हाला एकचं उत्तरच जर एक तिथं रंगवायचं असेल तर दोन तिथं करण्याची गरज नाही. तिथं तिथं एकच रंगवायचं. पण खालील दिलेल्या पर्यायातून दोन अचूक उत्तर निवडा म्हटलं तर तुम्हाला दोन गोल हे रंगवणं भरवणं हे कंपल्सरी आहे. आणि त्याचे मेथड पण पहा. इथं तुम्हाला इथं मेथड पण दिलेली आहे. कोणत्या पद्धतीची मेथड आहे किंवा हे अचूक गोल कसा रंगवला जातो, बरोबर आहे की नाही. मग इथं तुम्हाला दिलंय ना, ही जी मेथड आहे अर्धवट गोल रंगवणं, फुली मारणं, कुठेतरी टिपकाच देणं, ही रॉंग मेथड आहे. आणि करेक्ट मेथड कोणती आहे, तर करेक्ट मेथड ही आहे. दिसती का तुम्हाला. या पद्धतीनं पूर्ण भरीव आहे. आपण आता चौथीला आलेलो आहोत. चौथीपासून काही मुलं 10वी पर्यंत गेलेले आहेत. उद्या तुमचं भविष्य तुमच्याकडे पाहून देशाचं भविष्य ठरवलं जात आहे. मोठ्या मोठ्या परीक्षेला सामोरं जायचं आहे. म्हणून या वयोमानाची पेपर क्रमांक 1 पिंक कलर सूचना पहिली चुरगळायची नाही, फोड म्हणजे घडी घालायची नाही, फोल्ड करायची नाही. दुसरी म्हणजे कोणताही एकच पेपर म्हणजे ह्या पेपरला एकच पेन वापरायचं आहे. जसं की प्रश्न क्रमांक 1 पासून 75 पर्यंत तुम्ही 10 प्रश्नाला शाई संपली म्हणून दुसरा पेन वापरा, तिसरा नाही, बिलकुल नाही. त्यामध्ये दोनच पेनचे यूज करू, एक ब्ल्यू आणि एक ब्लॅक. कोणताही एकच यूज करा, नाही तर दोन्हीचा यूज केला तर मार्क पडणार नाही. मशीन ते घेणार नाही, त्याचे मार्क भेटणार नाही, तक्रार ऍक्सेप्टेड होणार नाही. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एकाच पेनचा वापर करा. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही 10 वेळेस सोडवा ना. तुम्हाला 20 प्रश्नपत्रिकेचा सराव संच आदर्श तुम्हाला दिलेला आहे. 20 पेपर इथं प्रिंट काढा, 10 पिंक कलरचे काढा. दुसरा जो पेपरचे ग्रीन आहे ते पण दाखवणार आहे आणि ते सोडवा, चेक करा. कुठं चुकतंय त्याला गाईड करा. गुरुजन करतील, शाळा करेल, पालक करतील, आम्ही करत आहोत, संस्था करताय, सिस्टीम करताय. त्याच्यामुळे ही करेक्ट मेथड ही खूप महत्वाची आहे आणि सर्वांनी ती करायची आहे. आता त्यानंतर त्यानंतर यामध्ये गव्हर्नमेंट, ठीक आहे. हा, इथं तुम्हाला खाली साईन करायची आहे. आता साईन करायची फक्त इथे एकच जागा तुम्हाला साईन करायची, अदरवाईज कुठं नाही. गोल करण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दोनच गोष्टी करायची. एक म्हणजे इथं कॅन्डिडेट म्हणून सिग्नेचर करायची आणि दुसरी सिग्नेचर प्रेझेंट रिपोर्टला करायची. अदरवाईज कुठेही सिग्नेचर करा. इथं तिथं सिग्नेचर होणार, पर्यवेक्षक सिग्नेचर करणार आहे, आपण करण्याची गरज नाही. बारकोड दिलेला आहे इथे, बारकोड हा महत्वाचा आहे. इथं कुठेही ह्याला कुठलं तरी घाण लागेल, पाणी सांडेल किंवा आपला जेवण डबा कुठेतरी काहीतरी अजून तेलकट लागेल, बिलकुल चालणार नाही. खूप त्याला जपा. तुम्ही अभ्यास ज्या पद्धतीने ताकदीने केलेला आहे तसं ह्या पेपरला तुम्ही वर्षभर काय केलं याला महत्व आहे, जरूर आहे. पण त्याच्यापेक्षा महत्व तुम्ही हे 1.5 तासामध्ये 90 मिनिटात काय करायला महत्व आहे. मग त्याच्यामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे. आपण ध्येय प्रकाशन अकॅडमीचे विद्यार्थी आहोत. किंबहुना आपण या ठिकाणी या परीक्षेमध्ये आपण जो अभ्यास केला हे आपल्यातून अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या परीक्षेला सामोरं जाताना त्याच पद्धतीनं जायचं आहे. उद्याचे तुम्ही कलेक्टर आहात, आय एस आहात, राष्ट्रपती भवनाचे मंत्रालयाचे सचिव असणार आहेत, राजदूत असणार आहे, हे तुमच्याकडे स्वप्न संस्था म्हणून पाहते. म्हणून आपण पण त्या ताकदीनं पेपर दिला पाहिजे, त्या पद्धतीनं तिथं समोर बसलं पाहिजे. आपली बसण्याची पद्धत, आपलं लक्ष इतर शेजारी कोणी आला याच्याकडे नसणार आहे. आपलं लक्ष इथं समोर असणार आहे. आपला प्रश्न उत्तर अचूक पर्याय क्रमांक भरीव गोल. कधी कधी काय होतं मुलांचं, चला अवघड आपल्याला सांगितलं असतं गुरुजनांनी किंवा अवघड प्रश्न आहे बाबा ते नंतर सोडू. आपण काय केलं, इथं बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी तुम्ही काय केलं विद्यार्थ्यांनी, बघा लक्ष द्या. इथं तुम्ही काय केलं की पहिला प्रश्न सोडवलाय, दुसरा सोडलाय, तिसरा सोडलाय, चौथा सोडलाय, पाचवा येत नाही. अवघड असतो. मग वेळ वाया घालवायचा का नाही. मग तो ठेवा पाठी, मग काही हरकत नाही. पण तुम्ही काय करणार, पाचव्याचं उत्तर येत नाही म्हणून आता परत सहावा सोडवणार आणि पाचव्याची जागा रिकामी ठेवायला पाहिजे की नाही नंतर सोडण्यासाठी. आपल्याकडून काय होतं, काही गडबडीमध्ये त्या ताणतणावामध्ये आपण काय करतो, सहाव्याचं उत्तर पाचवं टाकतो. मग मला सांगा, त्या पाचव्याचं उत्तर जर सहाव्याला जर लिहिलं, सहाव्याचं सातव्याला लिहिलं, आठव्याचं सातव्याला लिहिलं, असं करत 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 पाठीमागं जर गेला तर काय होणार आहे, अख्खा पेपर आपला चुकणार. मग ह्याच्यासाठी मेहनत घेतली का, आपण असं बनणार आहेत का मोठं, तर नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे, तिथं आपण जरी लहान असलो, काही जरी असलो तरी आपल्याला तिथं आपल्याला काय करावं लागणार आहे, वेळ
हा पाळावा लागणार आहे, नियम पाळावेच लागणार आहेत. आणि पेन्सिलनी कोणीही गिरवायचं नाही. आणि शेवटचा प्रॉपरली सर्कल बरीव करायचं प्रॉपरली. म्हणजे डार्क झाला पाहिजे मशीनला. असं एकदम कमी डार्क असेल, एकदम फेंट असेल, किंवा तो म्हणजे व्यवस्थित दिसत नसेल, त्या गोलच्या बाहेर गेला असेल, एकापेक्षा 4 गोल न सांगता रंगवले असतील, मार्क मिळणार नाही. तुम्ही कष्ट मेहनत घेतलेले आहे. आमच्या पालकांनी तुम्हाला मोबाईल उपलब्ध करून दिलेले आहेत. आमच्या गुरुजनांनी तुम्हाला आता कसं परिश्रम शिकवलं, आणि तुम्ही तर वाघासारख्या सिंहासारखी लढाई खेळलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठं तुम्ही तख्त गाजवणार आहात. असे शूरवीर आमचे विद्यार्थी आहेत. म्हणून मला विद्यार्थ्याला रडवं नाही तर लढवं बनवायचं आहे. आणि म्हणूनच ते एज्युकेशन काम करत आहे. ह्या बालचमूमध्ये जे काही ठासून भरलेले संस्कार, ठासून भरलेलं विजन, हे संतकाल आणि लाईफ टाइम त्याला पुरणार आहे. आणि आई वडिलांचा हेवा, आई वडिलांना हेवा वाटेल असा, गुरुजनांना अभिमान वाटेल असा, आणि ह्या भूमीला असं सॅल्यूट करण्याजोगं कर्तव्य तुमच्या विद्यार्थ्यांकडून घडणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना हे नियम पाळा. हा झाला पहिला पेपर. क्लिअर. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तुम्हाला तो दाखवतो. दुसरा पेपर असा आहे. आता पेपरमध्ये मराठी गणित हा मराठी सेमीसाठी असेल पहिला, तर इंग्लिश मिडियम साठी इंग्लिश मॅथमॅटिक्स असेल. दुसरा पेपर मराठी सेमीसाठी काय असेल, तो इंग्लिश इंटेलिजन्स असेल, तर इंग्लिश मिडियम साठी मराठी इंटेलिजन्स असेल. काय शेवटी विषय इकडे तिकडे. त्यांची फर्स्ट लँग्वेज मराठी, तर त्याला मराठीच पहिला पेपर येणार. त्यांची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश तर इंग्लिश येणार. सेकंड लँग्वेज इंग्लिश आहे तर सेकंड पेपर येणार. आणि मराठी सेकंड लँग्वेज तर सेकंड येणार. ह्यात काय वावगं नाही, आपण पुस्तकातला अभ्यास केलेला आहे. पेपर दुसरा असा असणार. तुम्हाला चुकून जर फोडला आणि दिला पेपर हाच म्हणून, तुम्ही नाही ग्रीन हा सर मॅडम, हा सेकंड पेपर आहे. ते पण काळजी घेतील, त्यांना सूचना आहे. तुम्ही पण काळजी घ्यायची आहे. पेपर कितवा हे लिहिलेलं आहे, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे पेपर कितवा. इथं बघा, तुम्हाला इथं दिसतंय का बघा, मी तुम्हाला हायलाइट करतो परत. इथं जे आहे, इथे पेपर 2 लिहिलेला आहे. बाकीची माहिती तर सर्व दिली आहे, बारकोड दिलाय. काही विद्यार्थ्याला करायचं नाही. अनेक परीक्षा पहिल्या विद्यार्थ्याला कितीतरी गोष्टी लिहाव्या लागतात. अनेक परीक्षा पहिला कितीतरी चुका होतात. इथं विद्यार्थ्याला आमच्या काही करायचं नाही, कारण उद्या ते विद्यार्थी आमचे देशातले सर्वोच्च पदावर बसणारे विद्यार्थी असणार आहे. आमचे पालक हे हिंमतवान आणि विजनरी माइंडचे आहेत. आमचे गुरुजन दूरदृष्टीचे आहेत. आणि सिस्टीमने देखील शिरेच्या पलीकडचं स्वप्न पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी तेवढी मेहनत घेत आहेत. म्हणून हा टस आहे. हा पेपर इतका सुंदर आहे. दोन्ही पेपरच्या प्रिंट काढा. पेपर 1 10, पेपर 2 10, आणि विद्यार्थ्याला सोडू द्या. चुकलं तर परत त्याला गाईड करा. पण थांबणे नव्हे, थकणे नव्हे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ह्या दोन्ही वयामार दिलेल्या आहेत. दोन्ही वयामारचा छानपैकी गोल करा. जर उत्तर येत नसेल तर तो उत्तर ते ब्लँक तिथे ठेवा आणि पुढे सोडवा. चुकून मागं पुढे करू नका. एकदा चुकलेलं उत्तर परत गिरवलं मार्क भेटणार नाही. पण 8वी 9वी 10वीला जर 7वी पुढेच जर 2 उत्तर जर अचूक रंगवा म्हटलं, आणि जर तर 2 रंगवले आणि दोन्ही अचूक असेल तर मार्क पडणार. त्यातलं एक अचूक आहे म्हणून अर्धा 1 मार्क दिला जात नाही. हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर पत्रिकेचा सराव होणं गरजेचं आहे. प्रश्नपत्रिका 20 दिल्यात त्याचा सराव होणं गरजेचं आहे. अजूनही तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 2-2 पेपर, 4 ऑनलाईन पेपर भेटणार आहेत. आणि अभिमानाची गाव म्हणजे बाब म्हणजे 15 डिसेंबर नंतर मागे झालेले सर्व पेपर म्हणजे 12चे 12 पेपर तुम्हाला पुन्हा सोडवायला भेटणार आहे. 4 जानेवारीला हसत मुखानं आम्ही त्या परीक्षेला सामोरं जाणार आहे. खूप सुंदर असं व्यासपीठ ध्येय अकॅडमीने दिलंय. ज्या पालकांना महत्व कळालं, ज्या गुरुजनांना महत्व कळालं, त्यांची ती मुलं त्या प्लॅटफॉर्मवर आहेत. आणि ही सिस्टीमच आमचे विद्यार्थी पालक गुरुजनांची आहे. आता ही बाब तुम्हाला समजलेल्या परीक्षेला सामोरं जा. वेळेवर आता म्हणजे ऑनलाईन परीक्षा, ऑफलाईन तुम्ही सराव या माध्यमातून करा. तुम्हाला हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या दोन्ही पेपरच्या पेपर क्रमांक 1 वयामार 1, पेपर क्रमांक 2 वयामार 2, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेत. तुम्ही ते सोडू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला सरप्राईज म्हणून दिवाळीमध्ये अजून एक परीक्षा आपण चालू केलेली आहे गेल्या वर्षीपासून. तिचं नाव आहे विनर ऑफ द इयर. त्या परीक्षेचं नाव काय आहे? विनर ऑफ द इयर. या परीक्षेच्या माध्यमातून वर्गातला जो महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम आहे, महाराष्ट्र शासनाचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम इथं अभ्यासता येणार आहे.
आणि या अभिमान असा आहे की या परीक्षेमुळं मुलांची अध्ययन निष्पत्ती, मुलांच्या मूलभूत संबोध आणि क्षमता, ज्ञानरचनावादी असणारा बुद्धी लागणारा कस ह्यातून पाहता येणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना व्यासपीठ नसतं तशा पद्धतीचं, मग स्पर्धात्मक अभ्यास आहे पण बेसिक कमी आहे. इथं त्याच्या क्षमतांचा मूलभूत असणाऱ्या संबोधचा क्लिअरिफिकेशन होतं. म्हणून विनर ऑफ द इयर हे महाराष्ट्र शासनाचे अभ्यासक्रम इथे मात्र आयसीएससी सीबीएसई बोर्डला चान्स नाहीये. तिथं मात्र आहे आणि या मुलांमध्ये तो भेटू शकता, पण इथे मात्र महाराष्ट्र शासनाच्या स्टेट बोर्डवर आधारित मराठी मीडियम, सेमी इंग्रजी, इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड असेल या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. पहिली ती 10वी परीक्षा आहे तिन्ही माध्यमाला, फक्त बोर्ड मात्र एक आहे. आय विनर ही सर्वच माध्यमाला सर्वच बोर्डला आहे, पण इथं तसं नाही. इथं फक्त स्टेट बोर्डचा विचार केलेला आहे. आणि जे काही छानपैकी आपल्या महाराष्ट्राचा अभ्यासक्रम आहे आणि तो अभ्यासक्रमाला धरून आहे मुलांचं त्या ठिकाणी भविष्य खूप. या परीक्षेला सर्वात महत्वाचं जे काय आहे, तुम्ही हे माहितीपत्रक वाचा, या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. त्याची लिंक पण ऍडमिशनची आहे आणि आपल्या नजीकच्या केंद्रावर, सेंटरवर आपले प्रतिनिधी आहेत, तिथेही तुम्ही जाऊन ऑफलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाईन भरण्यासाठी पण इथं लिंक उपलब्ध केली आहे. इथे दोन प्रकारे ऍडमिशन घेता येतं. ज्या विद्यार्थ्यांना 10 प्रश्नपत्रिकेचा सराव संचाचं पुस्तक हवंय विनर ऑफ द इयरचं, त्यांना त्या पद्धतीचं ऍडमिशन घेता येईल. आणि ज्यांना वर्गातलाच अभ्यासक्रम आम्हाला आवश्यकता नाही पुस्तकात, त्यांनी त्या ठिकाणी तशा पद्धतीचं ऍडमिशन करता येणार आहे. ह्या मुलांना भेटणार काय, तर स्टेट बोर्डचं जर मी चौथीला असेल तर चौथीच्या मध्ये मराठी, इंग्रजी, गणित, परिसर 1, परिसर 2 या चारीचे जेवढे घटक उपघटक त्याचं ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजे ऑनलाईन क्लास उपलब्ध केलेले आहेत. काही टेन्शन घ्यायचं नाही. सेकंड, या मुलांना जरी एखाद्याने पुस्तक घेतलं किंवा नाही घेतलं तरी त्याला 5 पेपर आहेत की 75 प्रश्नांचे 150 गुणासाठी 5 पेपर त्याला फ्री आहेत ऑनलाईन टेस्ट सोडवायला. दर महिन्याला टेस्ट आहे. त्याशिवाय फायनल परीक्षा पण आहे आणि सर्टिफिकेट 100% मुलांना भेटणार आहे. आणि जर त्यातून त्यांनी प्रावीण्य मिळवलं तर त्यांना वेगवेगळं बक्षीस देखील आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल राज्यस्तरावर 51,000चं पहिलं बक्षीस आहे, दुसरं 21,000, तिसरं 11,000. आणि मोठ्या दिमाखामध्ये थाटामाटामध्ये पालकांचा आणि त्याच्या गुरुजनांचा आणि विद्यार्थ्याचा सन्मान आय एस आय पी एस अधिकाऱ्याद्वारे पुण्यामध्ये होणार आहे. ही परीक्षा 1 मार्च 2026 ला आहे आणि त्याचा निकालही लगेच लागून त्याला राज्याच्या कार्यक्रमात समाविष्ट केलं जाणार. त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर 5,000, 4,000, 3,000 बक्षीस आहे. याला पण आकर्षक ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि सन्मान जिल्हा स्तरावर होणार आहे मोठ्या थाटामध्ये. 36 जिल्ह्याचं हे बक्षीस असणार आहे. आणि तालुका स्तरावर परत तुम्हाला त्या ठिकाणी 2,500, 2,000, 1,500 आहे. अशा पद्धतीनं इथं बक्षीस आहे. हे सर्व माहिती पत्रक फेसबुक, इन्स्टा, युट्यूब आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दिलेले आहेत. किंबहुना ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हे सर्व उपलब्ध केलेलं आहे. तुम्ही छानपैकी ही माहिती पाहून घ्या, समजून घ्या. विद्यार्थ्याच्या भविष्याच्या विजनरी दृष्टिकोनातून ही केलेली तयारी म्हणजे एक वेगळं पर्व आहे हे म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला वेळ महत्वाचा असतो, काळ महत्वाचा असतो, म्हणून विद्यार्थ्याला वेगवेगळ्या अँगलने तयार करून जे काही 2035चं स्वप्न महाराष्ट्रामध्ये ध्येय एज्युकेशन फाउंडेशननं, ध्येय अकॅडमी महाराष्ट्र राज्यानं, ध्येय पब्लिकेशननं, आय विनर आणि विनर ऑफ द इयर प्लॅटफॉर्मनं, स्मार्ट प्लॅटफॉर्मनं, स्मार्ट वर्कबुक प्लॅटफॉर्मने पाहिलेलं आहे, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्या यशाचे साक्षीदार आम्ही बनण्यासाठी, आमच्या महाराष्ट्राचं स्वर्णाक्षरानं नाव लिहिण्यासाठी आणि आमच्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना काल तो IPS IAS स्वावलंबी होणार, न्याय मिळण्यासाठी हे कार्य आहे. आणि ह्याचं श्रेय आमचे विद्यार्थी, पालक, गुरुजन, शाळा मुख्याध्यापक, संस्थाचालकांना जाते. याचा अभिमान आम्हाला आहे. संस्था नेहमी आपल्या पाठीशी आहे. हा प्लॅटफॉर्म आपल्या विद्यार्थ्यापर्यंत सरसकट मुलांना, स्टेट बोर्डच्या मुलांना देण्यासाठी काही हरकत नाही. आणि मुलांना त्या प्रवाहामध्ये आणून त्यांच्या कॉन्फिडन्सला बिल्ड करून एक बुलंद आवाजानं पुढे जाण्यासाठी ही तयारी एक नवीन पर्व म्हणायला काही हरकत नाही. आपण या ठिकाणी या गोष्टी समजून घेतल्या, निश्चितपणे त्याचा निर्णय तुम्ही घ्याल. काही अडचणी तर वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क आहे, तुम्ही संपर्क ऑफिसची साधून त्या ठिकाणी घेऊ शकता. ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचं एकच काम आहे की एक सामाजिक, शैक्षणिक ही बांधिलकी जी काही जपलेली आहे आणि ती आपल्या या असणाऱ्या ध्येयवादी आणि दूरदृष्टीतून, सहकार्यातून ही आम्हाला एक हत्तीची प्रेरणा मिळते, लढण्याची प्रेरणा मिळते आणि त्यातून विद्यार्थी विकास घडवण्याची संधी मिळते. खरं तर आपल्या सर्वांचं कौतुक आहे. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो. ह्या ओएमआर प्रिंट काढून ते मुलं सोडतील त्यासाठीही त्यांना सरावासाठी शुभेच्छा देतो. फायनल परीक्षेसाठी या ठिकाणी संस्थेतर्फे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.